सकाळचे 6 वाजले पण तो माणूस झोपलाच आहे अजून. खूप आळशी नवरा भेटलाय व माय मला. वय माणसा उठे, 6 वाजले म्हटलं. बोल, काय म्हणतीये? 6 वाजले म्हटलं, चला ना, पाणी आलं ना, पाणी भरू लागा मले. पाणी भरू लागतो, घर झाडू लागतो. तू म्हणशील तर जुवा पण काढून देतो ना तुझ्या डोक्यातल्या. चालतच चाललाय तुझं रोजचं एक एक वाळत. म्हणजे का सर्व काम मीच करू लागू की तुला? हाव न तर काही पण लावलाय तिनं. हो मग का सर्व काम करायचा मीनं ठेका घेतलाय तुमचा, घरी पण न दारी पण. हो, एवढं काम करते का तू? सर्व घर तूच चालवते कसं? 1-2 दिवस शेतात का गेली ते पण बोलून धावते. काही पण का 1-2 दिवस का रोजच तर जाते. तुम्ही सकाळी भांडण नको करा माझ्यासोबत. चला पाणी भरू लागा. भांडण मी करतोय की तू करतीये? माणसाचं काम आहे का पाणी भरणं? काही पण सांगते, पाणी भरू लाग म्हणते. हा मग काय काम आहे माणसाचं? खायचं ना झोप्याचं? जास्त बोलती का चरक? मी नुसतं खातो ना झोपतो का? सकाळी झोडपे खायचे काम नको करू. मारून तर बघा तुम्ही, मग समजीन तुम्हाला काय करते मी तर. काय करशील तू? मारशील का मले? मायचं घर नको समजू हे की कोणाला काही पण बोलशील ना कोणाला पण मारशील. हा मग तुम्ही काहीच काम करणार नाही, मग मी का पूजा करीन तुमची? काहीच काम करता नाही तुम्ही तर. शेतात पण मीच काम करते ना घरी पण मीच काम करते. हो, लय कामाची तू, माहित आहे मले. गवत उपळ सांगलं तर कपाशी उपळती, समजे ना उमजे. हा मग तेव्हा मी नवीन होती, मला कळत नव्हतं. आता करते का मी तसं? हो, नवीन होती ते. सकाळचा मीच भेटला तुले. हा मग मी शेतात जाय का अगोदर नवीनच होती ना. मले नको शिकू ना बाबू, मायच्या घरी एक पण दिवस घरी राहना तू. सकाळी उठली, भरला डब्बा की चालली शेतात. मला का माहित नाहीये? मायच्या घरी बरोबर काम करता ते. लग्नाच्या वेळेस म्हणता नाही आमची पोर शेतात जाणार नाही. काय पण बोलताय का? मायच्या घरी एक पण दिवस गेली नाही होती मी शेतात. तुमच्यामुळे जाणं पडतंय मला शेतात, नाही तर मी कशाला जाते शेतात. मला नको शिकू ना. आता पण ठेकेदाराच्या यादीत नाव असेल तुझ्या. हा सर्व माहित आहे तुम्हाला, कसं तुम्ही स्वतः ठेकेदार. बोलता तर चांगलं येते तुम्हाला, मग तसं काम का नाही येत? बोलणं शिकाडलाय वाटते मायनं तुमच्या, दुसरं काही शिकाडलं नाही. सर्व शिकाडलाय मले, मग 3 लेकरं कसे का झाले मले? बस तेच येते बोलायला. तर कोण्या वकिलाले बदणार नाही तुम्ही. बरं झालं वकील नाही बनले तुम्ही, नाही तर मस्त लोकायला चुना लावला असता तुम्ही. चुना तर तुझ्या बाबानं लावलाय व मले, ते पण पद्धतशीर. काय म्हणे तुझ्या बाबा? माही पोरगी शांत स्वभावाची आहे, जास्त बोलकी नाही आहे, समजून घे जा. शांत स्वभावची तू तर त्या WWE मध्ये जायला पाहिजे होती, कुस्त्या खेळायला. कोणालाच बत्ती ना तू तिथं. लय नाव रोशन करते आपल्या भारताचं. काय म्हणे ना, माझी पोरगी जास्त बोलकी नाही आहे, सांभाळून घे जा. जास्त बोलकी नाही आहे तू? बरं आहे की चांबळाचं तोंड आहे, मातीचं असतं ना फुटून जातं. असं का म्हणजे? एवढी बोलते का मी? तुमच्याहून तर कमीच बोलते. असं पण तुमच्यामुळेच बोलणं पडते मला. महामुळे बोलणं पडते म्हणजे का मी सांगितलं तुला की बोल म्हणून? मी तर म्हणतोय तुला बोलूच नको, मला खूप आवडशील तू. हाव का? मग मुख्या पोर सोबत लग्न करते ना, माझ्यासोबत का केलं? म्हणाला काय कोणी पण बोलते की मला बिन बोलणारी बायको पाहिजे, मग मुख्या पोर सोबत का करता नाही लग्न तुम्ही? ते सगळं सोड, पाणी चाललं जाईन, पाणी भर लवकर. बरं मग मी पाणी भरते, पण शेतात जाणार नाही. हा मग शेतात कोण जाईन? पाणी का? पाणी अर्ध्या तासात भरशील तू. हाव ना तर मला शिकवते येते, म्हणते पाणी भरीन तर शेतात जाणार नाही. मग शेतात कोण जाईन? मामा तुझ्या. मामाला का बांधताय मध्ये? त्याने काय केलाय तुमचं? काय बोलली तू? त्यानं काय केलाय? अरे असं सांग, त्यानं काही नाही केलाय. काय म्हणे तो? तुमच्या वडिलांना शेती विकली तर तुम्ही काय काम करशान? सांगजो त्याला, म्हणा मुये उपडीन लोकायचे. उपळा ना, मुई उपळा की काही पण उपळा, लोकांच्या शेतातले, मला काय करणार? हा मग असं म्हणायचं काम होतं का तुझ्या मामाचं? शेत विकायला तर काय करशील? हा मग बरोबर तर बोलले होते माय मामा. हो, बरोबर बोलले होते. मग मी बोलू का आता? बोला ना मग, बोलताच तर आहे तुम्ही, त्याच्याशिवाय काय आहे ते दुसरं? मला हे समजत नाही, मुलीकडचे हे काय विचारता? शेत विकायला तर काय करशील? मुलगा प्रायव्हेट कंपनीमध्ये असला की कंपनीमधून काढून दिलं तर काय करशील? मुलगा व्यवसाय करत असला की म्हणता व्यवसाय डुबला तर काय करशील? तो काय पण करीन, म्हशी भादरीन, भीक मागीन, पण तुमच्या मुलीला तर पोशीन ना. मला हे समजत नाही, पुढचं सांगता येईन का पुढे काय होईन तर?
मग हे मुलीकडच्याले का समजत नाही? मी कधी तुझ्या मामाला विचारता की पुढे तुझ्या भाषेला काही झालं तर तू तुझी मुलगी देशील का? आता कसं वाटतं तुझ्या मामाले? काय काही पण बोलताय का? लागलं की मग आम्ही मुलाला कसं लागत असेल? आहो ना तर पुढे काय करशान मग तुम्ही? हाव ना तर एवढे प्रश्न विचारतात ते कसा इंटरव्ह्यू चाललाय मुलाचा? काय विचारे तुझ्या मामा? सेंटीमीटर म्हणे हाईट किती आहे तुमची? सेंटीमीटर म्हणे हाईट विचारत होता तो 1.5 फुट्या. स्वतःची हाईट 4 फूट आहे आणि म्हणे तुझी सेंटीमीटर म्हणे हाईट किती आहे छोट्या? हा मग विचारणार नाही. मुलाकडचे कसे प्रश्न विचारता मुलीला? तुमचे मामा कसे विचारत मला? शिक्षण का झालंय पोरी? स्वतः अंगणवाडी फेल आहे आणि शिक्षण का झालंय पोरी तुझं? तुमची आता काय विचारे? भाजेल वरण बट्टीन वांग्याची भाजी येते की तुले? हा मग जेवण बनवता तर यायलाच पाहिजे ना मुलीला. हो जेवण बनवता याले पाहिजे, शेतातलं काम याले पाहिजे, घरातलं काम याले पाहिजे. मुलगी पाहिजे की कामवाली तुम्हाला? हा मग लग्न का केलाय तुझ्या सोबत सोफ्यावर बसाडायला तुले? हा सोफा आहे का तुमच्या घरी? पलंग तर नाही होता. पलंग पण माझ्या बाबाने दिलाय. हा मग का तुझ्याच बाबाने दिलाय? सर्वेच देता तो पण का माझ्या करता दिलाय तुझ्याच करता दिलाय? असं का? मग तुम्ही खाली झोपत जा ना, पलंगावर का झोपता? बस हे चालाय तुले नवऱ्याच्या तोंडी तोंडी येणं, कामाची नी न धंद्याची नी. हो कसं तुम्हीच करता सर्व काम? काम के न काज के दुश्मन अनाज के मले शिकवताय ना. वा लय बोलणं आलाय तुले. एकदा बत्ती देणी पडीन तुले. मारून तर पहा तुम्ही, मग समजीन तुम्हाला. अजून पण काही नाही झालाय. हा मग का फारकती देते का मले? धमकी देते का मले? मी नी घाबरत धमकीला तुझ्या. हे बघा मी अगोदरच सांगते, पाणी केव्हाचं आलाय, पाणी चाललं जाईन, पाणी भरू लागा. गेलं तर गेलं, मला का करणार? जाऊ दे ना. असं आहे का? मग जाऊ द्या, मला पण काय करणार? हाव ना तर मला सांगते ते पाणी चाललं जाईन अगोदरच सांगते. असं आहे का बेटाजी? मग मी भरतच नाही पाणी आता. जे होईन ते होईन. तुले भरणं असेल तर भर पाणी, मी भरणार नाही. पाणी भरणं हे बायाचं काम आहे, मर्दायचं काम नाही आहे. मर्दायचं काय काम आहे मग? खाणं ना हागणं? दिवसभर खात राहायचं आणि हागत राहायचं. बोलून घे बेटा, कितकं बोलणं आहे तुले, पण मी आज पाणी भरणार नाही. भरा नको मग, मला काय करणार? पण मी तुम्हाला अगोदरच सांगते, घरात एक पण पाण्याचा थेंब नाहीये. मी सर्व भांडे धुवून धावून ठेवले. नंतर मला काही बोलजा नको की घरात काहीच पाणी नाहीये. मी अगोदरच सांगते तुम्हाला. जाऊ दे ना, पाणीच जाईन ना, काय जाईन दुसरं? काय पडलाय की पाण्याचा? मी कुठून पण आणीन, पण मी आज पाणी भरणार नाही. हा काय पडलाय की पाण्याचा? कुठून पण आणीन पाणी. घरचं पाणी भरात नाही ना, बाहेरून पाणी आणसान तुम्ही. बापरे, हे डबल बॅटरी तर लय बोलते. मला वाटलं साधी बोळी आहे. बरं मग मी जेवण बनवते. तुम्हाला भरणं असेल भरा पाणी, नाही तर राहू द्या. मला शिकवती का तू? पाणी भरायला जाशील ना तू, भर पाणी. जाय ना मग, मला का सांगतीये? बरं जाते ना मग मी. चाल भो, झोपू दे. भरत असेल हे पाणी. गेलं व माय पाणी भरलं नाही ना. जाऊ दे, मला काय करणार? आणीन तो कुठून पण पाणी. अरे भो, पोट कसं गरगर करते. येतो रे भो संडासून, लय जोरात लागलीये. चांगलं इले भाजीत तिखट कमी टाकत जाय, हे पण ऐकत नाही. चाल भो, झालं का रे भो? टंकीत पाणी तर काही नाही आहे. हिनं पाणी भरलं नाही वाटते. वय कुठे वा म्हटलं, पाणी भरलं नाही का तू? ना मी बाथरूम मध्ये आहे, पाणी आण. म्हणजे तुम्ही संडास मध्ये का? मी तर तुम्हाला अगोदरच सांगलं होतं पाणी आहे नी. अरे मग प्याच तर अशीन ते आण ना, मी तुला आणून देईन ना बाहेरून. अव काहीच नाही, मी पाणी भऱ्याकरता सगळे भांडे धुतले होते. बापा अव मग मी काय करू? थोडं बहुत तर राहू देते पाणी. आण ना बापा कुठून पण. अव काहीच पाणी नाही आपल्या घरात, प्याचं पण नाहीये, नाही तर आणती ना का मी. अरे मग काही पण आण ना बापा, पण आण. बरं मग दगड आणू का बाहेरून?